मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या म्हणतो, ही डाळ आंबट कशी झाली काय माहीत. मग आता मीराला प्रश्न पडतो, हा असा का बोलतोय? डाळ आंबट वगैरे, भात खारट. पण डाळ भात तर खारट झालाच नसेल, कारण रोज मी बनवते, मला माहिती अंदाज कळतो. त्यावेळी आता मीरा म्हणते, असं कसं होऊ शकतं? मग आता सत्या म्हणतो, तूच खाऊन बघ ना. ह्या सर्वांचं बोलणं ऐकून आता निरूपा ही वेडीपिशीच होते. ती म्हणते की हा सत्या असं का बोलतोय कळतच नाही. आणि रवी सुद्धा, कारण जेवण तर अगदी छान झालं आहे, तरीही हे असं का बोलतायत? नेहमीपेक्षा तर आज चव जास्त आहे ह्या सगळ्या जेवणाला. असं म्हणून निरूपा आता सगळ्यांकडे पाहते आणि डाळ भात खाऊन पाहते तर अगदी परफेक्ट असतो. सत्या म्हणतो, खातेस की नाही डाळ भात आता? मग आता लगेच मीरा ही डाळ भात खाऊ लागते. बघता बघता तिने सर्व सत्याचं ताट आता घास खाऊन संपवलेलं असते. आता सुधाकर राव हे खूप कौतुकाने सत्याकडे पाहत असतात, कारण त्यांना माहीत असतं सत्या हे सर्व काही आपल्या मीरासाठी करतोय, कारण मीरा सकाळपासून जेवलेली नाहीये. मग आता सत्याने बरोबर निरूपाला गाफील ठेवून मीराला जेवायला घातलेलं असतं, ते पण अगदी पोटभर. वेळी मीरा म्हणते, अहो सगळं काही अगदी परफेक्ट झाले आणि मग तुम्ही असं का म्हणता? सत्या म्हणतो, असं आहे का? बाप तू खाऊन बघ रे. आता सुधाकर राव हे लगेच खाऊन पाहतात. मग आता ते म्हणतात, खूप छान झालंय जेवण. रवी आता सत्याकडे पाहतो आणि म्हणतो, दादा कसं आहे ना, तुला सांगू का? अरे मगाशी मला वाटलं होतं की पोळी कडक झाली आहे, परंतु नाही, पोळी अगदी व्यवस्थित आहे, मऊ आहे अगदी. असं वाटतंय फक्त एक दोनच पोळ्या कडक झाल्या असतील, असं म्हणून तो देखील आता जेवण करू लागतो. त्यानंतर रवी म्हणतो, ऐक ना दादा, तू पण खाऊन बघ बरं, आता मीठ मुरलं असेल सगळ्या पदार्थांमधलं. तेव्हा सत्य म्हणतो, ठीक आहे, मी सुद्धा खाऊन पाहतो. असं म्हणून तो आता लगेच जेवणाचं ताट वाढायला सांगतो. त्यावेळी मीराला आता तो पाणी देतो. मीराचं आता पोट भरलेलं असतं आणि मग ती पाणी देखील पिते. त्यानंतर सत्य आता जेवण करत असतो आणि मीराकडे पाहतच राहतो. तर मीरा अगदी पोट भरून जेवल्यामुळे सर्वांनाच खूप आनंद होतो. निरूपाला त्या गोष्टीचा थांग पत्ता देखील लागत नाही. मग नंतर आता मीरा किचन आवरण्यासाठी तेथे येते. तेवढ्यातच रवी तेथे जातो आणि म्हणतो, वहिनी अगं मी करतो हे काम, कारण मला सवय आहे, मला शिकवतात तिथे सर्व. मग आता ती म्हणते, नको अहो रवी भाऊजी, तुम्ही जा आराम करा, मी आहे इथे. मग आता तुझं पोट भरलं ना नक्की, असं रवी विचारतो. तेव्हा ती म्हणते, तुम्ही पाहिलं ना यांनी कसं केलं, थोडं थोडं म्हणता म्हणता अख्खं ताट मी संपवलं. रवी म्हणतो, बाजूला हो, मी भांडी घासतो. त्यावेळी आता मीरा तो खूपच हट्ट करतोय म्हणून ठीक आहे असं म्हणते. तर आता मीरा जरा बाजूला होते, दुसरं काम करू लागते. तेव्हा आता रवी मात्र गालातल्या गालात हसत असतो. तेव्हा मीरा विचारते, काय झालं भाऊजी सांगा ना. मग आता तो म्हणतो, दादाला माहीत होतं की तू उपाशी आहे म्हणूनच दादानी असं खोटं काही पण बोलून तुला जेवायला सांगितलं. अगं पहिल्या घासापासून जेवण तर खरंच खूप टेस्टी होतं. त्यावेळी मीरा आता गालातल्या गालात हसते आणि तिला आता सत्याचं सर्व बोलणं आठवू लागतं की कशाप्रकारे मला मनवून निरूपाला थांग पत्ता लागू न देता मला जेवायला त्याने सांगितलं. आता दुसऱ्या दिवशी मीरा ही स्वयंपाकघरात असते. रवी आणि सुधाकर राव हे बाहेर बसलेले असतात. तेवढ्यातच तेथे आता निरूपा येते आणि म्हणते, काय ग ए मीरा, अगोदर तू नाश्त्याची तयारी कर. तेव्हा ती म्हणते, हो सासूबाई. मग आता निरूपा खूपच रागात तिच्याकडे पाहत म्हणते, काय म्हणालीस तू? मग आता हो बाईसाहेब असं आता मीरा पटकन म्हणते. तर आता निरूपा म्हणते, मला तू बाईसाहेबच म्हणायचं, म्हणजे मी तुला कामवाली म्हणेन. तेव्हा मीराला आता खूप वाईट वाटतं. रवी आणि सुधाकर राव हे सगळं बोलणं ऐकत असतात. त्यांनाही निरूपाच्या या बोलण्याचा खूपच राग येत असतो. तेवढ्यातच तेथे आता निरूपाला एका काकूंचा फोन येतो. तेव्हा ती म्हणते, अगं चल आपल्याला लवकर पंकजला शोधायला जायचंय. त्यावेळी आता निरूपा म्हणते, हो ग, मलाही माझ्या पंकजची खूप काळजी आहे, लेकरू कुठे गेले असेल काय माहीत. अगं त्या पंकजला कुणीही शोधायला जात नाही, या पनवतीचं मात्र सगळं पुढे पुढे करतात. असं म्हणून आता निरूपा पुन्हा एकदा लगेच सत्याला नको ते बोलू लागते. त्यावेळी मीराला खूप वाईट वाटतं. सुधाकर रावांना अजूनच राग येतो, परंतु वाद नको म्हणून ते गप्प बसतात. निरूपा आता जाता जाता टोमणा मारते, तुझा नाश्ता झाला असेल तर तुझ्या त्या हलकट नवऱ्याला सांग, नालायक नवऱ्याला सांग की तुझ्या रूममधून बाहेर ये, कारण दिवस उजडला आहे. असं म्हणून आता ती मीराला खूप सूचना देते. त्यावेळी मीरा आता ठीक आहे असं म्हणते.
तेवढ्यातच तेथे आता सुधाकरराव मीराला समजवायला येतात आणि म्हणतात, बाळा, मोठी मोठी झाडं वादळामध्ये उन्मळून जातात, परंतु जे छोटं छोटं गवत असतं ना, ते कधीच असं उन्मळून पडत नाही, त्यामुळे तू त्या गवतासारखी राहा. मीरा म्हणते, हो बाबा, तुम्ही माझी काळजी करू नका, मला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही, कारण ते आपल्याच आई आहेत, कितीही बोलले तरी मी सहन करेन. तेव्हा आता मीराचा मोठेपणा सुधाकररावांना समजतो आणि ते म्हणतात, खरंच गुणाची मुलगी आहेस तू. तर दुसरीकडे सत्य आता म्हणतो की या निरूपाचं बोलणं मला ऐकायला मिळेल सारखं सारखं, ती सारखी सारखी टोमणे मारत बसेल, आता काय करावं कळत नाही, पण मी हे काम मुद्दाम पण सोडलं नाही, त्या मुलीमुळेच माझं काम गेलंय, नाहीतर महिनाभर चांगला पैसे कमावण्याचा चान्स होता, त्यात ही धूमकेतू, तिच्यापासून सुद्धा मला सुटका मिळाली असती, कसली मुलगी आहे डेंजर, मला तर भीतीच वाटते तिची, असं म्हणून सत्य आता तिच्याबद्दलच बोलत असतो. तेवढ्यातच आता तो दरवाजाजवळ उशी फेकून देतो. तर आता नेमकी मीरा तेथे आलेली असते. मीरा आता रागातच त्याच्याकडे पाहते आणि काहीही न बोलता तेथे टेबलवर चहा ठेवते. तेव्हा धूमकेतू, ऐक ना, अगं तू माझ्याबरोबर का बोलत नाही, काल तर चांगली होती ना, तुला माझं म्हणणं पटलं सुद्धा होतं आणि तुझ्या सांगण्यावरून मी घरी आलो खरं, परंतु आता तूच बोलत नाही. ए धूमकेतू, बोल ना पटकन, काहीतरी बोल ना, तुला राग आलाय का माझा? बरं, कशाबद्दल राग आलाय? मी दारू पितो म्हणून? का तुझ्या वडिलांची ती टोपी मी मित्राला घालायला दिली म्हणून? की दुसरं काही? सारखा सारखा तो विचारण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मीरा आता काढत असते. तेवढ्यातच आता सत्या म्हणतो, बोल ना पटकन, तरीही मीरा ऐकत नाही. दुसरीकडे आता निरूपा आणि तिची मैत्रीण या दोघीही आता पंकज अगोदर ज्या फ्लॅटवर राहायचा त्या फ्लॅटवर गेलेले असतात आणि लगेच बेल वाजवतात. तेव्हा एक माणूस लगेच दार उघडतो आणि विचारतो, कोण हवंय तुम्हाला? तेव्हा पंकज गायकवाड, माझा मुलगा इथे राहायचा या फ्लॅटवर आणि त्याचं ऑफिससुद्धा इथे होतं. मग आता तो माणूस म्हणतो की हो समजलं, तो पंकज का? हो, त्याच्याबरोबर एक मुलगीसुद्धा होती, तो तिचं खूप पुढे मागे करायचा, तिची पर्स उचलायचा, तिची सगळी कामं करायचा, जानू जानू म्हणायचा, त्याचबरोबर तिची चप्पलसुद्धा तो कधी कधी उचलायचा. त्यावेळी निरूपाला आता त्या काकींसमोर जरा वाईटच वाटतं, म्हणून ती म्हणते, ते सोडावं, दुसरं बोला. पंकज काही बोलला का? तो आहे का इथे? कधी येतो का इथे? तो माणूस म्हणतो, नाही, इकडे तो कधीही येत नाही, त्यांचा काहीतरी प्लॅन होता कॅनडा किंवा दुबईला जाण्याचा. आता हे ऐकताच निरूपा अक्षरशः हुरळून जाते आणि म्हणते, बापरे, कॅनडा किंवा दुबई? माझा पंकज एवढा शिकला आहे ना की तो नक्कीच कॅनडाला जाईन, असं म्हणून आता ती खूपच स्वप्न रंगवू लागते आणि म्हणते, जर पंकजला यायला वेळ मिळाला नाही, इकडे मला घ्यायला वेळ मिळाला नाही, तर आपण दोघीही दुबईला जाऊ, चालेल ना गं? त्या काकूसुद्धा हो असं म्हणतात. तर आपला मुलगा परदेशी गेला या विचाराने निरूपा भलतीच खुश असते. दुसरीकडे सत्य विचारतो, अगं काय झालं मला सांग एकदा तरी, तू बोलली नाही तर मग कसं होणार? इकडे सत्या अजूनही मीराला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती ऐकतच नाही. तेव्हा तो म्हणतो, टोपीचा विषय एवढा कुठे ताणून धरतात का? मला काय माहीत ती टोपी तुझ्यासाठी एवढी महत्त्वाची होती, मग तू मला द्यायचीच कशाला? तेव्हा मीरा म्हणते, द्यायलाच नको होती म्हणजे समजलं असतं तुम्हाला, मी काळजीने दिली होती. त्यावेळी सत्या म्हणतो, आमच्या मित्रांमध्ये असं काहीही नसतं, म्हणजे एक दारूची बॉटल कशी आम्ही एकत्र पितो आणि त्यामध्ये वेगळीच मजा असते. दारू म्हणजे कशी माणसांना एकत्र जोडून ठेवते आणि हे तुझं माझं असं काहीही नसतं. माझी आई त्याची आई, माझा बाप त्याचा बाप, माझा भाऊ त्याचा भाऊ, असं सगळं आमच्यामध्ये चालतं. त्यावेळी मीरा आता पटकन म्हणून जाते, मग तुमची बायको? त्यावेळी तो म्हणतो, त्याची बायको, असं म्हणून आता तो थांबतो, त्याला समजतं मी काय बोललोय पटकन, म्हणूनच तो आता एकदम शांत होऊन जातो. तर मीरा त्याच्यावर चिडते आणि त्याच्या अंगावर ती चादरच फेकते. तेव्हा सत्या म्हणतो, अगं सॉरी, मला असं म्हणायचं नव्हतं, म्हणजे माझी बायको त्याची बहीण, त्याची बहीण माझी बायको, असं म्हणून सत्या आता खूपच गोंधळतो. त्यावेळी मीरा आता म्हणते, काय बोला, काय सांगायचंय काय? तेव्हा तो म्हणतो, चिडणार नाही ना? अगं मला तुला हेच सांगायचं आहे, मी दारूचा विषय जेव्हा काढला लगेच तू बोलती झाली ना, मग ही दारू अशी असते ना छान की ती माणसांना जोडून ठेवते. तेव्हा मीरा म्हणते, समजलं मला, असं म्हणून ती रागातच तेथून जाते.
तेव्हा सत्य आता चहा पित असतो आणि कसा तरी विचार करतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा ही कपडे धुत असते आणि जोराजोरात कपडे आपटत असते. तेव्हा सत्या खूप घाबरतो आणि म्हणतो, ही धूमकेतू ना खरंच डेंजर आहे. एके दिवशी तिने जर मला असं कपड्यांसारखं धुतलं आणि तिथे वर असं दोरीवर लटकवलं तर त्याचा काही अंदाज घेता येत नाही. हिच्यापासून सावध राहायला हवं. असं म्हणून तो आता लगेच मीराचा राग घालवण्यासाठी तिच्या दादांची ती टोपी घेतो आणि म्हणतो की, ओ दादा, म्हणजे मीराचे पप्पा, मी तुमची टोपी धुतोय हां, अजिबात आता माझ्यावर चिडू नका. असं म्हणून तो टोपी धुत असतो. मीरा हे सगळं काही पाहते आणि तिला आनंद होतो की सत्या माझ्या आनंदासाठी एवढं करतोय. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.